गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही सकाळ झालो पनवेलला. तर गाईज मी आता रेडी झालेलो आहे. आता जायला निघतो आम्ही. आमचे प्रिन्सीचा आज 6व्या महिन्याचा बड्डे करायचे, तर पनवेलला बोलवले आम्हाला. तर मी पनवेलला चाललो. टाइम झाले तिथे केक कापायला घेतले, तर तो टाइम झाले तर आम्ही पटकन जातो. आता आम्ही पोचलेलो आहे इथं. तर आधी सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे, तर तिचा फोटो काढून घेतो. आधी काढून घेतला ना, मला टाईम पण बराच झाला, तर अजून फोटो काढून घेतात. आणि मस्त असं केक आणले तिला अर्धा. आणि इकडं असं चाललेलं आहे तिचा फोटोशूट. तिला खुर्चीवर बसवतं, तर खुर्चीवर बसतं तशी ती, पण थोडीशी अशी हालतं, म्हणून आम्ही तिथं खुर्चीवर टेडे ठेवले आणि त्याच्या खाली तिला बसवले. आणि तिला बसून पण आम्ही मागं बघा कसा जुगाड केलेला आहे. तिला मागशीनं धरून ठेवले पडायला नको म्हणून, पण तिचा तिच्या पॅन्टिकच लक्ष होता, दिसतात तिथंच बघत. तिला जास्तच पटलेली आय थिंक. इकडं आता तिला सगळी हसवासाठी ट्राय करतात. असंच नाही ती आजारी होती म्हणून, तर हसवासाठी सगळी बसल्यान. लवकर ये मागं घ्या. टी-शर्टचे मागं टी-शर्ट धरून ठेव. टी-शर्ट काय झालं? मस्त असं इथे डेकोरेशन केलेलं गणपती बाप्पा तर मस्त आहे तिथं. आणि डेकोरेशन तर आम्हाला लई पटलेला, एक नंबर वाटलं. तर आधी आम्ही केक कापायच्या आधी सगळ्यांचा फोटो काढून घेतो. फोटोशूट चालू आहे इकडे. बघू शकता गाईज, मला आसवाला ठेवले फक्त ते. आसवाला ठेवले. हो हो इकडे बघ, इकडे बघ. बाबड्या माइक टेस्टिंग 1 2 3 4. राहू दे खाली. मी इथे ठेवले ना आसवाला माणूस. होय काय झालं? ते खायला बघताय माईक. लाल गली आमची लाल गली. माईक टेस्टिंग करून बघताय, पण तसं नाही.
मला पण असं सेम काढायला थोडं चांगलं काढा मला असं असतं का रे असं नवीन टेक्निक चालू आहे माईक मध्ये बबड्या ठबड्या करून इकडे बघा तिला पटला नाही तो पटला नाही तो नाही पटला सगळ्यांना फिल्टर लावा नंतर द्या काय समजला डोलवीला कारण टाक पिंची होय पेंचो द्या एक 2 मिनिटं द्या आणि केक कापून घेऊ 15 मिनिटं आमचा माणूस दमलाय म्हणून जरा पेट पूजा करून घेते साईडला या माणसाची कधी कामं नाही संपत अर्ध्या बर्थडे साठी आम्ही अर्धा केक कापून आणलाय फायनली आम्ही केक कापायला आता घेतलेला आहे तर आता केक कापून घेत आहोत ठीक आहे सुरी घ्या केक तो धरा एक मिनिट योग मध्ये बोली ठेवले या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर प्रिन्सी हॅपी बर्थडे टू यू आज पण नाही का तिला केक नाही भरवला तिला भरवला तो काय आकर्षण एवढं नाही यो खायचं नाही का फॉन्डंट का ना पीठ येतो नाही तिला सांगत होतो मैदा येतो का फोटो काढायसाठी बिचारीचं काय काय चाललेलं आहे हसवासाठी सगळी गोल बक्षी बसल्या तुटला नाही अरे का आपल्याला मी परत चिटकवलाय पीठ म्हणताय डायरेक्ट इथं एकटीच आता समाजला खायचे पीठ मला तर सगळं झालेलं आहे आम्ही आता चाललो आम्ही येताना 900 रुपयाची चड्डी घेतलेली ती पण कुठं केक आहे यांच्या जवळ चल तू बघू शकता दरवेळेला हँडसम काय आता आम्ही तिथून निघून आलो जेवायला तर हॉटेलमध्ये आलो तर गाडी पार्क करतो आणि जातो जेवायला मागवले पण मला पावभाजी खायची होती म्हणून मी पावभाजी खाते आणि आता आम्ही जेव घेऊन निघलो आता घरी जायला या माणसाने फुगा पण चोरून आणलेत आणि त्यांच्याशी खेळतात आता आम्ही आलो घरी परत बघू कुठं जायचं विचारतं आहे पण जाऊ का माहीत नाही आलोय न तर कंटाळा आले जाम जराशी झोपून घेतं लागलो होतं बरं की आता बघा इकडे आमची पंकज चालू आहे आम्ही बाहेर झाल्यानंतर माझ्या मागं पंकज लावले सगळ्या गोष्टीची काय फायद्याची नाही राहिली तू काय कामाची नाही काम नाही म्हणून अशी पंकज चालू आहे आलशी झाली एक फिरायला न्यायचं नसतं म्हणून अशी पंकज असं रोज आम्ही एक
एक नंबर आलशी झाले. बघू शकता मी चिकना नाही दिसत होता. आता पंकज कुठं बंद झाली माहिती हिला बंकच बंद नाही होणार म्हणून लगेच कॅमेरा चालू केला. बंकच बंद होण्यासाठी करायचंच नाही ना तशी कामा. फिरायला नेत नाही म्हणून ही पंकज असतं. म्हणजे परत मी ते बोलायला नको का मला न्या कुठेतरी म्हणून ही पंकज चालू. गाडीनच होती काय बंकच चालते ती. यो आहे ते एअर फ्रेशनर येतो. बघा यो पंकज माणूस. आता आम्ही स्वीट्स घ्यायला तर आम्ही चालून बेबी बघायला तर तिथं स्वीट्स घेऊन चाललो. आता आम्ही तिथनं पण निघलो आणि चाललो आता घरी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.